हॅलो एव्हरीवन. तर आता वाजले दुपारचे 3:30 आणि 3:30 वाजेला मी करते पॅकिंग. तुम्ही बघू शकता माझ्या मागं किती सारा सामान काढून ठेवला आणि सगळ्या बॅग्स फुल आहेत. त्याच्यासोबत हा झोला आम्हाला सपोर्ट म्हणून नेहमी कामात येतो, तो विमलचा झोला, तो पण घेतला आणि जेवण करायचं. हा, आणि त्यानंतर मी आता करते बॅग पॅकिंग. थोडी एक बॅग पॅक झाली माझी, राहिल्यात 2 बॅग. तर चला मी आता फटाफट बॅग पॅक करते. तुम्ही पण बघा. तर आता आमचं गावी जायचं कारण असं की आम्ही चाललोय लग्नाला म्हणजे माझ्या आत्ते भावाच्या. तर लग्नाला जायचं म्हटलं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी येतात, बँगल, ज्वेलरी, लेंगे, साड्या आणि त्यात सोबत मुलगी असली तर अजून तिच्या वेगळ्या गोष्टी वाढतात. मग हिच्या वेगळ्या गोष्टी, हिचे सँडल, लेंगे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे 2-4 बॅग्स तर आमच्या होणारच आहेत. आणि माझं कॉम्प्रोमाइज चालेल पण ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, हिला सगळ्या गोष्टी हव्या असतात. तर चला 3-4 बॅगची तयारी करूया. दादा आलेला आहे. दादा आलाय खेळून. तर चला मी पटापट आवडते कारण की मला उद्या निघायचं आहे. ओके. हा, तिथं बकरी पण असता आणि तिथं गोमाता पण असता. तर मी त्यांना हात लावणार आणि बकरीला पण हात लावणार. एवढ्या बॅग्स घेऊन झाल्यात आमच्या. टोटल आमचे 8 बॅग्स आहेत. 1 2 3 4 5 9 10. निघालोय. आता वाजले किती वाजले? 1 वाजलाय. तर यांना ऑफिसला जावं लागलं, मग आम्ही निघालो. तर म्हणून लेट झालं, नाहीतर असं आम्ही अर्ली मॉर्निंगच गेलो असतो. सिग्नलला थांबलेलो आणि अचानक पेरूवाला दिसला. मग मला पेरू खायची इच्छा झाली आणि मी घेतले पेरू. आणि आता रस्त्याचे नजारे बघू शकतात तुम्ही. तर दुपारची वेळ आहे आणि रस्ता मागे खूप ट्रॅफिक होती. आता थोडासा रस्ता क्लिअर झाला आहे आणि रस्ता पण कटतोय आणि वरून नजारे पण दिसत आहेत तुम्हाला. छान आकाश पूर्ण क्लिअर आहे आणि ऊन खूप जबरदस्त आहे. नाही म्हटलं तर ऊन खूप जबरदस्त आहे. जर घरात 44 टेम्परेचर आहे. जर तुम्ही घरात निघत असाल तर कॅब सोबत ठेवा आणि मगच पडा. आणि शक्य असल्यास दुपारच्या पिरियडमध्ये बाईक यांच्यावर ट्रॅव्हल करणं टाळा. आकाश मिसळ म्हणून हे हॉटेल आहे. आम्ही नेहमी इकडं थांबतो. तर यावेळी आम्ही दुपारी आलो आणि म्हणून आम्ही घरूनच खाऊन आलो आणि थोडंसं पॅक करून घेतलं. म्हणून मग आम्ही स्किप करतो आहे ह्यावेळी कारण की आम्हाला रस्ता खूप पुढे क्रॉस करायचा आहे. खूप यस. आणि मोबाईलमध्ये तर छान व्ह्यू कॅप्चर होतोय, आकाश आणि रस्ता. हा जो सीझन आहे तो नेमका लग्नाचा सीझन आहे. एप्रिल आणि मे महिना आणि त्यानंतर अधिक मास स्टार्ट होतोय. त्यामुळं लग्न खूप जास्त आहेत. याच एक आठवड्यात आमचे तीन फॅमिली मेंबर्सचे लग्न आहेत. तर एकदम क्लोज नातेवाईकांमध्ये लग्न आहेत. तर ही सगळी गडबड झाली. अधिक मास असल्यामुळे त्या पिरियडमध्ये लग्न निघत नाही आणि नातेवाईकांमध्ये लग्न आहेत. त्या पहिलं लग्न मला जायचं आहे ते आहे माझ्या वहिनीच्या बहिणीचं. तर ते उद्या आहे आणि उद्याच माझ्या आत्याच्या मुलाला म्हणजे यांच्या वंशाच्या मुलाला पण हळद आहे. आणि परत 1 तारखेला मौंज माझ्या बहिणीच्या दिराची पण आहे आणि 1 तारखेला लग्न माझ्या आत्ते भावाचं पण आहे आणि 30 तारखेला मौंज माझ्या आत्ते भावाची. असे सगळे इव्हेंट आहेत आणि ते सगळं जवळ असल्यामुळे 3 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये. एक उद्याचं आहे ते थोडंसं लांब आहे, 50-60 किलोमीटर. पण मग हे दोघं लग्न 3-4 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये म्हणून मग आम्हाला थोडंसं यायला सोपं नाही. तो एक बेनिफिट आहे. लग्न जे आहेत त्या एका आठवड्यामध्येच असल्यामुळे सुट्टी घेणंही शक्य झालं आणि ते लग्नाला जाणंही त्यामुळे शक्य होणार आहे. जर त्या तारखा जर थोड्या गॅपने असत्या तर मग थोडं कठीण गेलं असतं अटेंड करणं. पण एकाच वीकमध्ये 3 लग्न असल्यामुळे ते सुट्टी घेऊन ते लग्न अटेंड करणं सुद्धा पॉसिबल होतं.
व्ह्यू एन्जॉय केले तर अजून मस्त मजा येते. तर आम्ही व्ह्यू पण एन्जॉय करतोय प्लस ड्रायव्हिंग, आणि बऱ्याच गॅपनंतर आम्ही बाहेर पडतोय म्हणून मग अजून छान वाटतंय. सो यस. आणि अदू माझ्याजवळ होती, आत्ता मागं बसली आहे दादाजवळ, आणि हा निदान पण मागे. आज मंडे असल्यामुळे रस्ते सगळे मोकळे आहेत. कदाचित आम्ही संडेला निघालो असतो तर हेच रस्ते ब्लॉक असते. तर आम्हाला नाही सो गाईज आता आम्ही इकडे एक श्री पेढा आहे, तिकडं आम्ही थांबलो आहोत. आम्ही एक नारगावचा पेढा आहे, कंदी पेढा बोलतो आपण त्याला, तो आम्ही घेतला आणि काकाने ट्रायलला पण दिलेला आणि एक नंबर होता तो. आणि इकडचा व्ह्यू बघा, म्हणजे इकडे लोकेशनच एक नंबर आहे. अंकल ठीक आहे, आता आपण अंकल विचारू इकडचा फेमस पेढा पण फेमस पेढा कोणता आहे? नमस्कार दादा, तुमचं स्वागत करतो श्रीपेढा घारगावमध्ये. आमच्याकडचा कंदी पेढा खूप फेमस आहे, नक्की व्हिजिट करा. सॅम्पल सरांना टेस्ट करावला, सरांना एकदा विचारा कसा पेढा लागला. सर सांगू शकता तुम्हाला? एक नंबर पेढा. सो काकांकडे म्हशीच्या दुधाचा पेढाचं पण एक टाईप आहे आणि गायच्या दुधाचं पण पेढाचं एक टाईप आहे. हे दोन वेगवेगळे पेढ्याचे टाईप्स आहे. सो हा जो बघताय हा गाईच्या दुधाचा आहे आणि हा जो बघतो तो म्हशीचा. हा पुढे ठेवतो. आणि हा जो पेढा आहे तो म्हशीच्या दुधाचा. नमस्कार दादा, म्हशीचा पेढा जो आहे तो मला 600 रुपये किलो भेटतो आणि गाईच्या दुधाचा जो पेढा आहे तो 480 रुपये किलो भेटतो. सो आम्ही इथे थांबलो. हे लोकेशन खूप छान, आणि ह्या छान लोकेशनवर येणं पेढा, घारगावचा पेढा इथला खूप प्रसिद्ध पेढा आहे. सो आम्ही मग दादांनी आता आम्हाला तो दिला सुद्धा. खूप छान पेढा आहे. तुम्ही जर कधी इकडे आला तर नक्की हा पेढा घ्या, कारण आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम हे घेतला. तो आम्ही आता तुम्ही बघू शकता हा आम्ही पेढा आता इथे घेतलेला आहे. आणि चलो अभी नेक्स्ट जर्नी हम कंटिन्यू करते. आता आपण धारगावला आहोत. अजून आपल्याला नाशिकला पोचायला ऑलमोस्ट 2 आवर्स लागणार आहेत, आणि मग तिथून पुढे 3 आवर्सची जर्नी. सो टोटल 5 to 6 आवर्स अजून आपल्याला श्रीपूरला पोचायला लागणार आहे. सो चलो लेट्स गो, ये निकलते हैं. पप्पा किती चांगलं मौसम आहे. पहिले आता घरून निघालो तेव्हा 44 डिग्री टेम्परेचर होतं. राजगुरुनगरच्या पुढे आलो तेव्हा ऊन कमी झालं होतं आणि ढगाळ वातावरण होतं. आणि अजून आम्ही 1 तास ट्रॅव्हलिंग केलं, पुढे आलो तर पाऊस सुरू झालेला आहे. सो आज खरोखर आज म्हणजे वातावरण सडनली चेंज झालेलं आहे. बेस्ट दिवस आहे ट्रॅव्हलिंगसाठी. प्रत्येक काय बोलू शकतो आपण, वेदर एन्जॉय करायला भेटते ट्रॅव्हलिंगमध्ये. सो आता खरोखर चांगला दिवस आहे, कारण की ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे चांगला दिवस म्हणजे, तर ट्रॅव्हलिंगसाठी आता ड्राईव्ह करायला मजा वाटते. कारण पाऊस पण चालू झाला आहे आणि वातावरण आता पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे, त्यामुळे खरोखर छान वाटतं ड्रायव्हिंग करायला आता. आणि तुम्ही बघू शकता बाजूला जो गाडी आता चालवते तो बाजूला शेती आहे, खूप हिरवळ आहे. आम्ही जो पेढा घेतला आहे तो टेस्ट करतोय. तर तो मी खाल्ला थोडा, मग तुम्हाला रिव्ह्यू देऊ म्हणून. जर तुम्ही पुण्यामार्गे येत असाल तर हा पेढा नक्की ट्राय करा. म्हशीच्या दुधातला आम्ही घेतला. खूप असं टेस्टी, प्युअर जी टेस्ट लागते ना जिभेवर, ती लागते याला घेतला. ओपन केली टेस्टी पेढा तुम्ही ट्राय करू शकता. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता खूप जोरात आता पाऊस चालू झाला आहे. थोड्या वेळापूर्वी स्लो चालू
खडकाळ आणि असे डोंगर दिसत आहेत तुम्हाला. त्याची हिरवळ नाही आहे. उन्हाळा असल्यामुळे हिरवळी, पावसाळ्यात हा व्ह्यू खूप छान दिसत पावसाळ्यामध्ये खूप हिरवळ असेल, पण आता जर बघणार तर असं वाटतं कुठेतरी आपण एक ट्रॅकिंग सारख्या लोकेशनला वरून चाललोय असं फील येत आहे. छान वाटतंय, मस्त आहे. दोन्ही बाजूनी खडकाळ डोंगर आणि मधून रस्ता बनलेला आहे. हा तो नवीन रस्ता बायपास आहे जो आय थिंक 2 का 3 वर्षापूर्वी चालू झाला आहे. बायपास असल्यामुळे लवकर ड्रायव्हिंग करणं इझी होतं आणि कमी वेळामध्ये आपण पोहोचतो. तुम्ही मॅपमध्ये सुद्धा बघू शकता की समृद्धी महामार्गाचा जो एंट्री अँड एक्झिट आहे तिथून सुद्धा तुम्हाला आता समृद्धी मार्गे मुंबई जायचं असेल किंवा नागपूर जायचं असेल तर यस तुम्ही जाऊ शकता. इकडे एंट्री एक्झिट पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे तो तुम्ही एंट्री करू शकता. समृद्धी महामार्गाचा पण खूप छान एक्सपिरियन्स आहे. एकदा गेलो होतो मी. तुम्हीही गेला असालच, जर नसाल गेला तर तुम्ही जर कधी प्रसंग आला तर नक्की ट्राय करा समृद्धी मार्गे. जर तुम्हाला मुंबई नागपूर इकडे प्रवास करायचा असेल तर तिकडे जाऊ शकता. जळगाव जाणाऱ्यांना सुद्धा समृद्धी महामार्गाचा उपयोग होतो, सो ते सुद्धा जाऊ शकता. हा बघा, हा जो सर्व्हिस रोड तुम्हाला दिसतोय इथून तुम्ही समृद्धी महामार्गाला कनेक्ट होऊ शकता. जर तुम्हाला टुवर्ड्स नागपूर साईड जायचं असेल तर तुम्हाला इकडून जावं लागेल. फ्रेंड्स, आता आम्ही 15 किलोमीटर मालेगाव बाकी आहे. सो आम्ही चांदवडला आम्ही 7 वाजता पोचलो. 7 वाजता पोचल्यानंतर पुढे थोडासा आम्ही एक ब्रेक घेतला छोटासा. वडापाव वगैरे मुलांनी खाल्लं आणि आम्ही काही शूट नाही केलं कारण की बोर झाले होते सगळे. ट्रॅव्हलिंग थोडे झोपले होते त्यामुळं मग ते उठले आणि मग वडापाव वगैरे खाल्ला आणि आता आम्ही निघालो. मोठा ब्रेक आम्ही घेतला नाही आहे. आता पुढेच बघू. धुळ्याच्या पुढे सोनगीर म्हणून एक गाव आहे. सोनगीरला व्हेज तिथे खूप असं ढाबे टाईप हॉटेल आहेत. त्यामुळे तिथे खूप आम्ही लहानपणी वगैरे असं जायचो तिथे आम्ही जेवायला. तर खूप छान आहे ते व्हेजमध्ये. सो त्या चला आपण तिकडे जेव्हा आता सोनगीरलाच थांबायचा प्लॅन आहे. मालेगावजवळ सुखसागर म्हणून पण आहे एक हॉटेल फेमस, पण आम्ही आत्ता जस्ट अर्ध्या तासापूर्वीच नाश्ता केला आहे त्यामुळं भूक नाही आहे. आता आम्ही दरवेळेस जर आम्ही जेव्हा येतो पुण्यावरून तेव्हा सुखसागरलाच थांबतो. पण आता आम्ही प्लॅन केला आहे की सोनगीर जे आहे ते धुळ्यापासून 20 का 25 किलोमीटर आहे वाटतं ॲप्रॉक्सिमेट, मला एक्झॅक्ट नाही माहिती. सो तिथून मग शिरपूर फक्त 25-30 किलोमीटरच राहतं. त्यामुळं म्हटलं तेवढा डिस्टन्स कवर होईल आणि तिथे जेवण करून मग डायरेक्ट घरीच जाऊ. सो चला मग तुम्हाला भेटतो मी सोनगीरला. सो फ्रेंड्स, आत्ता आम्ही मालेगावच्या पुढे आहोत आणि थोडी स्लो ट्रॅफिक आहे कारण रस्त्याचं काम चालू आहे इकडे. आणि तसं ओव्हरऑल बघणार तर आजचा प्रवास थोडा बोरच झालेला आहे आमच्यासाठी पण, कारण की दुपारी निघालो आणि दुपारचा प्रवास बोर होतोच जनरली. सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला कळत नाही वेळ कसा निघून जातो, त्यामुळे सगळेच बोर झालेत. म्हणून आम्ही काम असल्यामुळे आम्हाला निघता नाही आलं, नाही तर अर्ली मॉर्निंगच आम्ही निघतो. आम्ही 8-7 वाजेपर्यंत तर आम्ही घरी असतो. बट यावेळी आम्ही दुपारी निघल्यामुळे लाईक 10 होतील कारण की आम्ही नॉनस्टॉप गेलेलो. वेदरची साथ होती कारण की असं नंतर ऊन भेटलं नाही, पाऊसचं वातावरण होतं, पाऊस पण पडला म्हणून एवढं जाणवलं. तेच जर खूप गरमी असती तर अजून तो प्रवास आम्हाला एकटी पडतो. जनरली आम्ही सकाळी निघतो म्हणून टाईम कुठे जातो कळतच नाही. आता सगळ्याचे तोंडच उतरलेले आहेत. आणि ॲक्च्युली मी अवॉइड आजीबाईंचा आवाज एकदम आजीबाईसारखा आहे. आजीबाईचं असं म्हणणं आहे की दुपारी झालं, संध्याकाळ झालं, रात्री झालं, बट तरी पण शिरपूर का नाही आलंय. सो फ्रेंड्स, मी सजेस्ट करेन की दुपारी वगैरे शक्यतो प्लॅनिंग जर कोणी करत असेल अवॉइड करा लॉंग जर्नीसाठी. कारण फॅमिली जर सोबत असेल तर थोडा बोरिंग प्रवास होऊनच जातो, कारण की
ट्रॅव्हलिंगमुळे ते बोर होतात फॅमिली, लहान मुलं वगैरे असतील तर ते बोर होतात थोडं. सो अर्ली मॉर्निंग कधीही चांगलं, आणि रात्रीचं सुद्धा अवॉइड करा. प्रेफरेबल. रात्रीचं पण अवॉइड करा, कारण तुम्हाला माहीत असेलच की रात्री ड्रायव्हिंग करताना हायवेला समोरून गाड्याच्या येतात, त्यांचे लाईट्स कसे आपल्या डोळ्यांवर येतात. सो ते सुद्धा अवॉइड करा. बेस्ट टायमिंग जो आहे तो अर्ली मॉर्निंगच आहे. सो अर्ली मॉर्निंग तुम्ही डेफिनेटली कुठेही प्लॅन करा. लाँग टूर 500 किलोमीटर असू द्या किंवा किती लाँग जर्नी असू द्या. सो ते बेस्ट ऑप्शन एक आहे. आणि आता आपल्याला शिरपूर आहे लाईक 1100 किलो नाही आय मीन 111 किलोमीटर्स, म्हणजे की 2 तास. आणि म्हणजे आम्हाला जवळपास 3 तासच होतील, कारण की आम्ही आता नॉनस्टॉप गेलेलो. फक्त एक तो मिठाईजवळ ब्रेक घेतलेला. मग आता मी सोनगीर जवळ ब्रेक घेऊ खायला. सो आम्ही सोनगीरला थांबणार आहोत जेवण्यासाठी. तो तिथेच आपण भेटूया. भेटू. तुला गावाला गेल्यावर काय बघायचं आहे? कछुआ. कछुआ अजून आमच्या आबांकडे कछुआ आहे, म्हणजे बेसिकली टर्टल्स. तर आणि गावाला आम्ही ऑलमोस्ट आता 1 वर्ष झालं आम्हाला, किंवा नाही, 6 महिने झाले. 6 महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो गावाला. तर 6 डिसेंबर महिन्यानंतर महिन्यात आम्ही आलेलो. हो, त्यानंतर आम्ही खूप आजारी पडलेलो. 6 महिन्यानंतर आम्ही आता गावाला चाललो आहे. टेम्परेचर खूप असणारच आहे. मला खूप आजारी पडले. आमची आई तर बोलत होती की सकाळी 7:30 पासूनच एवढं ऊन येतं की बाहेर निघणंच कठीण आहे. आता वाजले आहेत 10 आणि फायनली आम्ही 10 वाजता पोचलो आहोत शिरपूरला. सो ऑलमोस्ट टोटल 9 आवर्स जर्नी झाली. जर्नी तशी बोरिंग पण झाली आणि छान पण झाली. जसं की मध्ये पाऊस पडला होता आणि आम्ही पावसात वेदर खूप पण मजा छान केलो. होतं. आम्ही जसं पावसात म्हटलं खूप खेळलो. पावसाचं वातावरण खूप छान होतं. आणि जसं म्हटलं होतं की जेवायला थांबणार होतो, पण आम्ही जेवायलाही नाही थांबलो, कारण ते सोनगीर फाटा एक आहे लोकेशन, पण ते आम्ही स्किप झालं आमच्याकडून. फ्लायओव्हरवरून आम्ही डायरेक्ट पुढे आलो. मग आम्ही आता शिरपूरलाच जेवायला थांबू. सो चला मग आता जेवायला जर आम्ही रेकॉर्डिंग केलं तर नक्की तुम्हाला दाखवू. अदरवाईज आम्ही उद्याच तुम्हाला मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. सो टिल देन टेक केअर, गुड नाईट, बाय बाय.